बऱ्याचशा लोकांना डॉक्टरनं सांगितले हाय तो आता ह्याला दारूच देत राहा, हाय तो त्याला दुसरं देऊन वाचत नाही. आता हे जाणारच आहे, पण तो बोलतय चलते, बोल नाही गेले की दमचा ढोस द्या, बोलून बोल नका. काय करते आता ती बॉडी कशी बनलेली, कित्येक वस्तू चांगली राहू द्या हो, तिची तयारी नसल्या. आता वाघिणीचं दूध एवढं भारी आहे, प्यालेल्या माणसाला कधीच रोग होत नाही, पण ते सोन्याच्या भांड्या बघत राहत नाही. काय करा म्हणून वाघिणीचं दूध घ्यायचं असलं तर आधी सोन्याचं भांड आहे का तुझ्याकडे बघ, तरच वाघिणीचं दूध त्याला द्या. पितळाला भोग पाडून निघते, जन्मला भोग पाडून निघते, सोनच पाहिजे. तसं तुला कोणाला द्यायचं असलं ते पितळच आहे का जन्मलच आहे बघ, सोन्याचं असलं तरच दे. म्हण आहे की आंधळ्या पुढी नाचून काय आणि बाहेर पुढी. तुम्हा लोकांची आवडच नाही, भावनाने सांगून काय उपयोग. किती पुरावे सांगू तुम्हाला, आता काही का होणार कळते म्हणून वेगवेगळे पुराण सांगलो. एका माणसानं पाखरं मारण्यासाठी एक डापकं लावलं होतं. रोज पाखरं गोसळीत मारायचं. एके दिवशी एक विचित्र पाखरू मध्ये पडलं, सगळं वेगळी बेरंगी, पंख वेगळे, चोंच वेगळी, पाय वेगळे, कलर बाज दिसलं पाखरू. व्हायला ह्याला मारायचं नाही गडे मला, कसं पाखरू काय मला की मस्त बैठकीमध्ये ठेवून द्यायचं मला सोडून. आणलं घरी, टोपलं घालून असं पालतं टोपल्याखाली ठेवलं. एक रात्र गेली, सकाळी टोपलं उघडलं ते एक तोळाभर सोनं हागलं त्यानं. पाहायला चांगलं बी दिसायला, उत्पन्नीच आहे किंवा म्हणला. असं बघितलं सोनं हागले म्हणलं आहे ना. पुन्हा चारा टाकलं, बंद केलं. दुसऱ्या दिवशी उगत पुन्हा सोनं. 24 तासामध्ये एक तोळाभर सोनं हागत होतं ते. 15 दिवसामध्ये त्यानं 15 तोळे सोनं केलं. 15 तोळे. अरे बापरे म्हणला, हे दरिद्री दूर व्हायचं पाखरू आहे इकडे म्हणला. मी बसल्या बसल्या विचार केला म्हणला, आपला जावाय लईच घालाटीला आलाय म्हणला, दरिद्री झालाय. आपल्या जावायला एवढं पाखरू द्यावं. 15 दिवस घरामध्ये ठेवल्यानंतर त्याची दरिद्री दूर होईल म्हणून बसा दरिद्री दूर होईल म्हणून पाखरू दिलं. बोलून घेतलं जावायला, जावाय बुवा हे पाखरू मला सापडलेलं आहे म्हणजे हे 24 तासामध्ये एक तोळा सोनं हाकते म्हणजे. हे 15 दिवस ठेवून घ्या, 10-15 सोळे झालं तर तुमचं कसं बी भागत आहे, पुन्हा मध्ये मला वापस आणून द्या म्हणलं. आणि हे पाखरू दिलं. ते पाखरू घेऊन घरी आले, अशी बायको बसली होती आणि त्याच्याकडे बघत बघत बुट 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 करायला. काय सासरा पागल आहे म्हणला, पाखरं कुठं सोनं हागत असते का म्हणला. तर पोरगी त्याची आहे म्हणून काही म्हणायला झाले म्हणला. बायको म्हणजे काय म्हणाला बोलायला, तुझ्या बापाला चांगल्या दवाखान्यात दाखवायचा विचार करावा. काय झालंय आता, मला हे पाखरू दिले म्हणला आणि पाखरू सोनं हागत आहे म्हणाले म्हणला. केव्हापासून दिवाणी झाले म्हणला तुझं बाप, मला पता बी नाही काही. ते शेजारचं माणूस म्हणलं त्याच्या गोळ्या संपल्या असत्या घेऊन का देणार तुम्ही. मला बी नालायकात काढाले म्हणला, ती बी पागल झाले म्हणला. पाखरू कुठं सोनं हागत असते का म्हणला. शेजारचं म्हणलं येड्याच्या मापात काढतील भावकीचे लोक, दे टाकून दे. धरलं पाखरू माझं वरी फेकलो, वरी फेकल्या टपकून तोळाभर सोनं खाली हागलो. मायला खरंच ऐकले, धरा धरा धरा, हे खालून पळा नाही ते वरून पळा केलं पेपर त्याच्या नको. सासरा इकडं ऊर बाळाला, ह्या कडूला उगस दिलो, ह्या बेखोबाला उगस दिलो. त्याने बी काही उपयोग करून घेतला नाही, मज बी घरवर येऊ दिलं. का पुरावे सांगितले तुम्हाला लक्षात आले का. आता दिवस म्हणजे तो ह्याच क्वालिटी आहेत, आता कामापुरतं झाले आता आपल्या लक्षात आलं. म्हणजे गैरादी लोकाला, येडपट लोकाला, फालतू लोकाला देऊन उपयोग होत नाही, त्याची जाणीव नाही, ओळख नाही, देणाऱ्या माणसाचं महत्त्व कळत नाही. अशा माणसाला प्रसाद देऊन उपयोग नाही. म्हणून श्रीकृष्णानं सांगितलं, हे लोक जे आले सवता आले नाहीत, लोकांच्या सांगण्यात आलेले. आता मला काही लोक म्हणतात महाराज कीर्तन द्या आम्हाला, आमच्या गावाला न्यावा म्हणालोय. मी त्याला आधी म्हणतोय म्हणजे कीर्तन ऐकलं आहेस का. नाही आमच्या युवायानं म्हणलंय, म्हणले सत्ता आहे की त्या एक महाराजाला आणा, लई चांगला आहे म्हणाले. म्हणजे तू ऐकलं आहेस का. नाही म्हणला, दे ना म्हणजे तुला, तू माझी सोयच करीत नाहीस म्हणजे तिथे गेल्यास. तुला मी काय ते माहित आहे का. तू कुठं तर कीर्तन ऐकल्यानंतर तू कुठं ठोकरणार. माझा विचारच तुला काही माहित नाही.
मज काय उच्चारच तुला माहित नाही. उगं लोकांच्या म्हणण्यानं त्याचा काहीच उपयोग नसते. गड्यो ज्या गावात मला कोणाची ओळख नाही अशा गावाला घेऊन गेलो, त्याने गेल्या गेल्या म्हणजे काही सोय केली नाही. मी कीर्तन कुणाचं इचकीत नसतो. उपाशी कीर्तन करून आलो काही गावात कुठला आहे की काय. पलंगावर बसलो ती बाई बी जवळ येईन आणि गडी बी जवळ येईन भजन चालू. आता तुमच्या गावात येण्याच्या आधी स्वयंपाक तयार होते. कशासाठी? मी कोण आहे ते कळतो. बऱ्याचशा गावामध्ये कधी ज्या ह्या गावाला आता आपली काही ओळख नाही, गेल्या गेल्या कोणी विचारित नाही म्हणून मी मज खातं सामान घेऊन जातो. आता माझ्या पिशवीत एक टाईमचं राहते का? बट लोकांचा काही गुण नाही. मी हाय चीज काय लोकांना काय माहिती? लोकाला पक्की माहिती असल्याशी लोक तर कसे. मला सांगा, आभक्ताची गावी साधू म्हणजे काय, व्याघ्रवाडा गाय सापडली. खाटकाला गायची किंमत काय नाही. गायची पूजा करायला म्हणाले खाटकाला. खाटी गायची पूजा करते का? गायचं महत्व जसं हिंदूला आहे तसं आमचंही महत्व ज्याला माहीत आहे त्याला. म्हणून श्रीकृष्णाने जे निर्णय दिला, गड्यो काल्याचा प्रसाद भारी जरी असला, हे ब्रह्मदेवाचे लोक आपले आकृत धरून आले नाहीत, लोकांच्या म्हणण्यानं आले. तिला काल्याचा प्रसाद येऊन तर उपयोग नाही. म्हणून माझे गडी कोण